नमस्कार, श्रुता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी। हा लाल भोपळा रेड पंपकिन, ही भाजी चवीला खूप छान लागते। आरोग्यदायी आणि झटपट बनणारी पारंपरिक भाजी आहे। चवीला गोड आणि तिखट असलेल्या या भाजीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात। भोपळा हा विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि फायबरने भरपूर असा आहे। ही भाजी तुम्ही गरम पोळी, चपाती किंवा भाकरी सोबत खायला खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। मी इथे हा लाल कच्चा भोपळा घेतलेला आहे। त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे। त्याला सुरीच्या सहाय्याने बारीक चौकोनी काप करून घेतले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता। फोडणीसाठी लागणारे साहित्य: 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, किसलेलं खोबरं, मिरची बारीक चिरलेली, हिंग, लाल तिखट 1 चम्मच, हळद पावडर 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच, आमचूर पावडर 1 चम्मच, चवीपुरते मीठ। मी इथे कढई गरम करण्यास ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी तडतडल्यावरती 1 चम्मच जिरे तडतडल्यावरती हिंग घालून झाल्यावरती त्यामध्ये मी वाटून घेतलेला लसूण घातलेला आहे। लसूण परतल्यानंतर त्यामध्ये ही बारीक केलेली हिरवी मिरची घालून ती परतून घेतलेली आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, किसलेला खोबरे घालून घेतलेले आहे। ते व्यवस्थित परतून घेतलेले आहे। त्यामध्ये फोडणीमध्येच मी कोथिंबीर घालून घेतली आहे। त्याने भाजीला फ्लेवर खूप छान येतो। त्यामध्ये मी लाल भोपळ्याचे काप घालून घेतलेले आहेत। काप घालून त्याला परतून घेतलेले आहे। परतून झाल्यावरती त्यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे। मीठ घालून झाले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। त्यामध्ये 1 चम्मच आमचूर पावडर घालून घेतलेली आहे। त्यामध्ये थोडेसे पाणी घातलेले आहे, कारण भोपळ्याला पाणी सुटते, त्यामुळे मी थोडेसेच घातले आहे। त्याला झाकून मी 5 ते 10 मिनिटे शिजू देणार आहे। झाकण काढून आपण बघूया की भाजी शिजली आहे का नाही ती। मी इथं पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे। तर पाहू शकता तुम्ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे। त्यामध्ये मी थोडी साखर घातलेली आहे। त्याला मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। तयार आहे आपल्या लाल भोपळ्याची भाजी। ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।